का काय केलंय? माझी पोर कुठं आहे? अहो पण मी तुम्हाला सांगितलं ना काका एकदा. हे उगाच तोंड नको इचकटो. मला घेऊन चल तिथं. अहो पण मला साहेबांना विचारायला लागेल ना. साहेबाची कोण लागते रे ती? कोण लागते? अरे माझी पोर म्हणजे काय रस्त्यावरची केरसुनी आहे? कोण बी उचलावं आणि घेऊन जावं. चल घेऊन चल मला तिथं. नाही म्हणजे काय साहेब त्या मॅनेजरला फोन करतील आणि ते तुमच्या मुलीला घेऊन येतील इथे. तुला घाटी भाषा कळती ना? कमालवणी सांगू, पाणी वत म्हटलं की वतायचं, लोमचा काय ते विचारायचं नाही. चल गाडीत बस. अहो निदान साहेबांना ती गाडी घेऊन जाण्याबद्दल तरी परवानगीसाठी विचारायला लागेल ना साहेब. हा ती घे काय ती परवानगी. हो करतो ना. ते ह्याच्यावर टाक. याच्यावर लाऊडस्पीकर नाही, याला ती फॅसिलिटी नाहीये. जुना मोबाईल आहे ना. जवानी. हो नाही, काय काळजी करू नका. अहो तुमचेच पेपर्स घेऊन बसलोय मी. काय नाही, तुमचं लोन होणार हो सँक्शन. कशाला काळजी करताय? आपलं लक्षात आहे ना. पण फार महत्वाची गोष्ट आहे हो, त्याच्याशिवाय काय होत नाही हल्ली. आपण ऑथॉरिटी असल्यानंतर कसली काळजी करताय? एक मिनिट आहे, एक मिनिट. हॅलो हॅलो डबीर साहेब. हा सावंत बोलतोय. हा बोला सावंत. अहो इथे कांताचे काका आले. आता सावंत थांबा जरा, होल्ड करा. हॅलो हॅलो संजयजी, आम्ही तुम्हाला करतो फोन. प्लीज प्लीज डोंट वरी, मी आहे ना. हॅलो सावंत बोला, काय म्हणतोय तो म्हातारा? अहो ते म्हणताय मला आत्ता कांताकडे घेऊन चल म्हणून. आत्ता? आपण आत्ता कांताकडे कसं जाता येणार? अहो साहेब, आता जर नाही त्यांना घेऊन गेलो ना तर माझं काय खरं नाहीये. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त एक काम करा साहेब, मॅनेजरला फोन करा आणि तसं कळवा. बरं तुझा, पण कांताला त्यांच्या सोबत पाठवू नकोस, नाहीतर तो भोसले माझा जीव घेईल. कळलं का? बावळटपणा करू नका. जागी राहा सावंत, जागी राहा. नाही तुम्ही काही काळजी करू नका. मी काम झालं ना तुम्ही लगेच परत येतो साहेब. ठेवा. अरे काय म्हणतोय डबऱ्या? काच जाऊन सोडू काचा? नाही साहेब बोलले त्यांना आत्ता घेऊन जा म्हणून. बोलले बसायचं गाडीत. आपण साहेब जरा त्यांचा ग्लास देऊन. बेगीन. हे बाबा, हा ग्लास ठेव, मी पैसे आल्यानंतर देतो तुला. ज्याला म्हणतात माकडाचं पिरगाळलं शेपूट आणि बोलू लागला पोपूट. ते काय जमलं नाही फारसं. चला स्टार्टर मारा. विपरीत साहा शाप जुना, ठाई ठाई दैत्यपणाची प्रचिती येई पुन्हा पुन्हा. स्त्रीच्या भाळी सदाच लिहिले जहर देत कडूचार, पसवून त्याला अमृत उधळी तीच माय हळूवार. माणसातल्या देवपणाचा होतो देवा साक्षात्कार. हाती येते नवनीत जेव्हा मंथन हो